कलेक्टरच्या केबिनमध्ये काय झालं नाही होता, मी लोकांचे काम घेऊन सडकचे सगळे काम घेऊन मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेली होती. अचानक कळलं मला की इधर DPTCची मीटिंग आहे. वाल्मिक कराड आला मला घेऊन कलेक्टरच्या केबिनमध्ये गेला. पोलीस होती त्यांच्यासोबत आणि ते 2 गुंडे होते. त्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली त्यांनी. सायली सावंत म्हणून धनंजय मुंडेंच्या वकील आहेत, त्यांना स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, न्यायालयाने सध्या अंतरिम पोटगीचा आदेश आर्थिक निकष लावून दिलेला आहे. तुम्ही तर म्हणताय मी जवळपास मोठ्या रकमेची मागणी केली होती, प्रत्येकी 5 लाख. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे आता आर्थिक निकष आहेत त्यानुसार ही आत्ताची रक्कम देण्यात आली. हां, ते आम्ही 15 लाख रुपये दर महिना मागितली होती, पण त्यांनी आम्हाला 2 लाख रुपये दिलेले. त्याच्यासाठी मी ते ऑर्डर घेऊन हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि 15 लाख रुपये मंजूर करून आणणार आहे. मी आपण पाहिलं की मुंबईत तुम्ही राहत होता, या सर्व वादानंतर तुम्हाला सातत्याने पोलिसांचे तुम्ही आरोप केला की ते उचलून गेले. काय होतं नेमकी पोलिसांचं प्रेशर आणि कसं होतं? खूप मोठा प्रेशर होता आणि कधी येणार माझ्या घरी आणि 30-30, 40-40 पोलीस येणार. CCTV फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता. 30-30, 40-40 पुलिस आती थी. मेरे को कभी भी उठा के लेके जाते थे. दिन भर मुझे पुलिस स्टेशन पे बिठा के रखते थे. कभी अंधेरी बुलाते थे, कभी बांद्रा बुलाते थे. एक बार मेरे हस्बैंड भर्ती थे लीलावती में, तो मैं देखने गई उनको, तो पुलिस उठा के लेके गई. मेरे को रात को 11 बजे छोड़ा और 30 पुलिस वालों ने आके मेरे पूरे घर को उथल पुथल कर दिया. पूरे घर की मेरी झड़ती ले ली. मैंने क्या करा था? पति को देखना गुनाह है क्या? आपका पति और पत्नी का जैसा आप बता रहे, उसके बाद भी पुलिस वाले क्यों इतना, उसके बाद मुंबई आपको छोड़ना पड़ा भीड़ में? बच्चे लोग को भी डर लग रहा था, कैसा कुछ? बच्चे लोगों का भी डर बहुत है ना. बच्चे भी डर रहे हैं, बहुत ज्यादा डरे हुए हैं, एकदम इतने डरे हुए हैं कि हमको कभी मालूम नहीं है कि हम कब आत्महत्या कर लेंगे. कुछ हम लोग को मालूम नहीं है क्या हम करेंगे ना, हमको कुछ मालूम नहीं है. इतना मेरे दिमाग पे प्रेशर है. लगातार आप देखा जाए धनंजय मुंडे के ऊपर भ्रष्टाचार का आरोप लगा है, मुख्यमंत्री के पास मांग किया जा रहा है मंत्री का राजीनामा लेने, लेकिन लिया नहीं गया. क्या कुछ मुख्यमंत्री का प्रेशर है कि उनका दोस्ती कैसी है? मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको. वो तो मैंने देखा है, अपोजिशन लीडर थे तब से उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा. और अजित दादा का तो है ही. परंतु धनंजय मुंडेंना आपल्या व्यक्तिगत आयुष्यासंदर्भामध्ये तुमच्या बाबतीत त्यांना स्पष्टपणे तुमचं जे रिलेशन आहे ते देखील त्यांना मान्य केलं होतं, पब्लिकली त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं. असं असताना देखील तुम्हाला त्रास सुरू होता का तुमच्या? अरे पीटे आपके, कुछ भी करे आपके लिए, आप लड़ो. लड़ाई ऊपर वाला है न्यायाधीश, सबसे बड़ा न्यायाधीश ईश्वर है जो मेरे साथ था, इसलिए मुझे आज न्याय मिल रहा है. औरंगाबाद कोर्ट में भी मुझे इसीलिए न्याय मिला. तर घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळले असून आता त्यांना करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरमहा 2 लाखांची पोटगी आता धनंजय मुंडेंना करुणा शर्मांना द्यावी लागणार आहे. माझी मुलंही दहशतीत असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे. फडणवीसांचा मुंडेंवर वरदहस्त असल्याचा मोठा दावा सुद्धा करुणा मुंडे यांनी केलेला आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मुंबई सोडल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं असून फडणवीसांचा मुंडेंवर वरदहस्त असल्याचा मोठा दावा करुणा मुंडेंकडनं करण्यात आलेला आहे. यावेळेस माझी मुलं सुद्धा दहशतीत जगत असल्याचा दावा त्यांच्याकडनं करण्यात आलाय. कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केलेला आहे. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी आता जारी केलेलं आहे. कोर्टाचा निर्णय हा फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचा बचावात्मक पवित्रा यावेळेस धनंजय मुंडे यांनी घेतला असून करुणा मुंडे यांच्या इतर आरोपांसाठी मी दोषी ठरलेलो नाही असं प्रसिद्धीपत्रकच धनंजय मुंडे यांनी काढलेलं आहे. यानंतर बातमी आहे लातूरमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंबंधितली बातम्या तू पाहतोस का? पाहिल्यास तुझा सुद्धा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे. या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार असून त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर आहे. त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हे 2 आरोपी तिथून पळून गेले. मोठ्याने पोर आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो. त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे
त्यांचे काही टेटस आहे ते टेटस का बघतात तुम्ही, आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी आहे की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत. पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. तर संतोष देशमुख करण्याची धमकी यावेळेस कृष्णा अंधाईच्या मित्राकडनं देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. लातूरमध्ये ही घटना घडलेली आहे. यानंतर बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी केलेली आहे. मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी दमानिया यांनी केली असून घरगुती हिंसाचार असेल तर राजीनामा घ्याच असं दमानिया म्हणतायत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ऍक्टिव्ह झालेल्या अंजली दमानिया या आता करुणा मुंडे यांना याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून माहिती दिली. अंजली दमानिया यांकडून थेट जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? आपण एक ट्विट केलंय धनंजय मुंडे यांच्या संदर्भात, जो फॅमिली कोर्टाने जो निर्णय दिला त्या संदर्भात ट्विट करून आपण माहिती, नेमकं काय प्रकरण आहे? कसं आहे की करुणा मुंडे यांनी मला आधी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण मी कोणाच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये पडत नाही म्हणून मी काहीच बोलले नव्हते आणि वेळेत त्यांना भेटलेही नव्हते. पण काल रात्री मला कोणीतरी ही ऑर्डर पाठवली आणि फोन देखील आला की बाबा त्यांना शेवटी न्याय मिळालाय. तर मी ती ऑर्डर आता सकाळी वाचली आणि अतिशय शॉकिंग होती. आणि त्याच्यात असं लिहिलंय की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झालाय का, म्हणजे करुणा मुंडे यांच्यावर. तर पार्टली येस, त्यांना मेंटेनन्स द्यायची गरज आहे का, तर पार्टली येस. आणि त्याच्यावर पुन्हा कुठल्याही प्रकारचं डोमेस्टिक व्हायलन्स येऊ नये, करण्यात येऊ नये असे कोर्टाने डायरेक्शन्स दिलेत. तर एक स्त्री म्हणून मी याचं स्वागत करते. एक स्त्री म्हणून मला त्या स्त्रीने दिलेला लढा योग्य वाटतो म्हणून मी त्याचं स्वागत करते. आणि मला असं वाटतंय की आताच्या घटनेला जे करुणा मुंडे इतके वर्ष म्हणत होत्या की त्या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या, हे देखील कोर्टाने आता मान्य केलंय. तर याच्यातनं दोन गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे आम्ही त्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या दहशतीबद्दल बोललो आणि या सगळ्या डिटेल्स आम्ही दिलेल्या आहेत. पण आताच्या घटनेला ह्या ज्या म्हणजे संतोष देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी, म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल. आणि तर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली. आता बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. अक्षयच्या आई वडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे. आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलेलं आहे. अक्षय शिंदे प्रकरणामध्ये कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे, मात्र धावपळ जमत नसल्यामुळे ही केस लढू शकत नसल्याचं त्याच्या आई वडिलांनी आता सांगितलेलं आहे. बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली. आता बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. अक्षयच्या आई वडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे. आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलेलं आहे. अक्षय शिंदे प्रकरणामध्ये कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे, मात्र धावपळ जमत नसल्यामुळे ही केस लढू शकत नसल्याचं त्याच्या आई वडिलांनी आता सांगितलेलं आहे. बातमी आहे आता राजकीय गोटातली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपाच्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे आणि अजितदादांना मोठा झटका दिलेला आहे. तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखीन एक दणका मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले आणि प्रताप सरनाईकांना मोठा झटका बसलाय. संजय सेठी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव असून आता एसटी महामंडळ चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि असं करत गोगावले आणि सरनाईकांना सीएमनी मोठा झटका दिलाय. बातमी आहे आता राजकीय गोटातली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपाच्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे आणि अजितदादांना मोठा झटका दिलेला आहे. तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखीन एक दणका मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले आणि प्रताप सरनाईकांना मोठा झटका बसलाय.
संजय सेठी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव असून आता एसटी महामंडळ चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि असं करत गोगावले आणि सरनाईकांना सीएमनी मोठा झटका दिलाय. यानंतर बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली. लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचा आरोप केला जातोय आणि याच पार्श्वभूमीतून आणखीन एक योजना बंद होणार असल्याची माहिती मिळतेय. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला असून विधानमंडळ सदस्य तसंच इतरांना बॅग वाटप करण्यात येणार होती. 886 हार्ड टॉप आणि 4 चाकी लगेज ट्रॉली बॅगा खरेदी करण्यात येणार होत्या. महायुती सरकारने या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे. एका बाजूला लाडकी बहिणी योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना दुसऱ्या बाजूला सरकारनं मात्र या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी करण्याची घाट घातलेली आहे. सरकारकडनं लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकीमुळे इतर योजनांना कात्रीही लावली जाते. तसंच अपात्र लाडक्या बहिणींना सुद्धा योजनेतून बाद करण्यात येते आणि असं असताना साऱ्या राज्याच्या जनतेला माहीत असलेल्या योजनेवर पुन्हा प्रसिद्धी कशासाठी असा सवाल विचारला जातोय. दरम्यान राज्यात सध्या कुठल्या योजना सुरू आहेत पाहूयात. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जवळपास 46,000 कोटी रुपये खर्च. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,661 कोटी रुपये खर्च. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी. लेक लाडकी योजना 1,000 कोटी. मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना 400 कोटी. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी. त्यामुळे सर्वांना माहिती असलेल्या योजनेवर पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी खर्च का करावा असा प्रश्न विरोधक विचारतात. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरनं माजी आमदार बच्चू कडू यांनी आता महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडकी बहिणी योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणालेत. तर मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असंही त्यांनी म्हटलंय. न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. तर सरकारने फसवणूक केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे. आता बातमी आहे राजन साळवी यांच्या संदर्भात. लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते. महाविकास आघाडीची सत्ता येईल म्हणून ते थांबले असा दावा शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी केलाय. मात्र आता साळवी शिंदे गटात आले तर शिंदे निर्णय घेतील आणि तो मान्य असेल असं सामंतांनी म्हटलंय. लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, ते आमदार होणार, ते मंत्री होणार. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडली. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे. परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य आहे. या राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे कृषी संदर्भातली. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लातूर, अमरावती आणि नांदेडमधील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. दरम्यान अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. त्यामुळे खरेदीला मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. यापूर्वी 31 जानेवारीपर्यंतची मुदत होती, ती वाढवून 6 फेब्रुवारी करण्यात आली. दरम्यान 6 फेब्रुवारी आलेला आहे तरी सुद्धा नाफेडच्या कृषी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगाच रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत. जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च, एक माणूस आणून द्यायला डब्बा आहे इथं,
ड्रायव्हरचा खर्च आहे, वाहनाची खोटी आहे. तर असं झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं की मार्केटमध्ये विकावं तर 4,000 रुपये, इकडे विकावं तर शासनाचा भाव आहे पण खालीच वाहनच करून घ्यायला हे नाही. तर त्याच्यामुळं अशी शेतकऱ्याची अडचण झालेली आहे की असं म्हणतात की समोर आड पाठीमागं वीर अशी शेतकऱ्याची गता झालेली आहे. त्याच्यामुळं आमची शासनाला एकच विनंती आहे की होईल तितकी तारीख वाढून देऊन शासनाने माल खरेदी करून घ्यावा. यानंतर आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नाफेड आणि NCCF कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान साम टीव्हीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. आता या प्रकरणी केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. NCCF शी संबंधित 15 उत्पादन कंपन्यांना सरकारने मोठा दणका दिलाय. 15 फार्मर कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून सोबतच 15 कंपन्यांचे व्यवहार केंद्रानं थांबवलेत. केवळ कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली होती आणि साम टीव्हीने ही बातमी लावून धरल्यानंतर आता मोठा दणका सरकारनं दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की ह्या झालेल्या संपूर्ण खरेदीची संपूर्ण शेतकऱ्यांची यादी ही सरकारने प्रसिद्ध करावी आणि कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या तालुक्यात ही खरेदी झाली याची आकडेवारी जाहीर करावी. तरच हा भ्रष्टाचार कायमचा थांबेल. अन्यथा दरवर्षी हे प्रकार असेच होत राहतील आणि कांदा उत्पादकांची करोड रुपयाची लूट होत राहील. सरकारचं याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान होईल. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावलं उचलावे. यानंतर आता बातमी आहे अजित पवारांसंबंधातली. अजित पवारांनी पुणे पोलिसांना चांगलंच सुनावलंय. कोयता गँग उगवते, वाहन फोडतात, तुम्ही करतायत काय असा सवाल अजित पवारांनी पोलिसांना विचारलाय. त्यांच्यावर मकोका लावा असे निर्देशही अजितदादांनी दिले आहेत. बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. तर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आता दादांनी पोलिसांना चांगलंच सुनावलेले आहेत. वळत इतर बातम्यांकडे. बातम्या पाहूयात फास्ट स्वरूपात. उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महापालिकेची तयारी सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. काही जण मुंबई लुटायला आलेले आहेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळेस दिलेला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडनं 17 तास चौकशी करण्यात आली. फलटणमधील त्यांच्या घरामध्ये आयकर विभागाकडनं छापेमारी करण्यात आली. तर पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केलेली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून निवडून आलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय. गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आज फेटाळून लावली. गायकवाड यांच्या विजयाला अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला होता. मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चित झालेलं नाहीये. त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीच्या हजारो कोटींचा आराखडा अधांतरी आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठकही रखडली आहे. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक ऍक्टिव्ह मोडवर आलेले. पाचपाखाडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली. तसेच शिंदेंना त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये भाजपाचं चॅलेंज मिळताना दिसतंय. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 151 फूट उंच भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश साळुंखे यांनी प्रताप सरनाईकांची भेट घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रस्तावास मंजुरी देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूंबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. हिंदू समाज संघटित असेल तरच त्यांची भरभराट होऊ शकते. हिंदू धर्मामध्ये जात महत्त्वाची नाही असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. वर्धा शहरातील मुख्य मार्गावर सोशलिस्ट चौकामध्ये 2 गटात चांगलाच राडा झाला. एका शॉप चालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झाला. या राड्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते आणि त्याच वादातून काल दोघांमध्ये हाणामारी झाली. बीड शहरामध्ये खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमिनापुरा भागामध्ये मारहाणीचा प्रकार समोर आलेला आहे. मोहम्मद राशी या तरुणावर नजीम खान, उस्मान खान आणि हॉटेलमधून घुसून हल्ला केलेला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे काल याच भागामध्ये पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी उपक्रम राबवला होता. पुण्यामध्ये अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे. राजकीय संघटना आणि शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा गेले 2 दिवस चोख बंदोबस्त आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. साई भक्तांना अडवणारे एजंट तसंच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम आता सुरू केलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून सकाळपासूनच 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय. सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय. सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतलाय. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय. तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये यापुढे गैरहिंदू कर्मचारी काम करू शकणार नाहीत. देवस्थानामध्ये 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई केली गेलेली आहे. या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याचा किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागामध्ये बदली करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. बिगर हिंदू धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे. देशात नॉनव्हेजवर बंदी घातली पाहिजे असं मोठं विधान अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी केलेलं आहे. तसेच भारतामध्ये मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. यानंतर आता बातमी आहे हवामानासंदर्भातली. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढताना दिसतोय, तर पुढील काही दिवसांमध्ये तापमान आणखीन वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यातल्या बहुतांश भागामध्ये किमान तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचलंय. तर महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांमध्ये कोरडं आणि शुष्क हवामान राहणार असून तापमानामध्ये येत्या 24 तासांमध्ये वाढ होईल. पुण्यासह मराठवाडा, विदर्भामध्ये तापमानात बदल होण्याचा अंदाज आहे. तर पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती राज्यामध्ये दिसते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूरमध्ये 38.2 अंश सेल्सिअस, सोलापुरात 37.3 अंश सेल्सिअस, लातूरमध्ये 36.3 आणि पुण्यात 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान दाखवलं गेलेलं आहे. कोल्हापुरात 34.7, नाशिकमध्ये 32.9, रत्नागिरीत 31.7 आणि मुंबईमध्ये 27.5 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे. यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. अंधेरीमध्ये महापालिकेने वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या झोपड्यांवर तोडक कारवाई केलेली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सहार जंक्शनमधील 29 झोपड्यांवर ही कारवाई करण्यात आली. यावेळेस महापालिकेकडून झोपडपट्टी धारकांचा पुनर्वसनही करण्यात येणार आहे.
पुणे शहरामध्ये अवजड वाहनांना 24 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. गंभीर अपघात रोखणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत. कंटेनर, ट्रेलर, बल्कर अशा वाहनांना यामध्ये समावेश आहे. मात्र यामधून मुंबई बंगळुरू महामार्ग वगळण्यात आलेला आहे. पुण्यात आज शिवाजीनगर भागामध्ये 8 तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरामध्ये वीज पुरवठा बंद राहणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. MIDCच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपाकडून करण्यात आलंय.